कसं वाटतंय? कसं वाटतंय? सो हे गाईज क्या बोलती पब्लिक, तर कसं काय मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे की यश जाधव फिल्म्स प्रोडक्शन. तर मित्रांनो, आपला आजचा विषय एकदम हटके, तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल. तर आज आपल्या शनीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सकाळपासून आता गणपती आलेले, बाप्पा आलेले आहेत. जरा सकाळपासून मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो, म्हणून मला सकाळपासून फुटेज कव्हर नाही करता आले. तर आत्ता वाजले दुपारचे 1:30 आणि मी शनीच्या घरी चाललेलो आहे. तर तुम्ही बघा ब्लॉगमध्ये काय मजा मस्ती करतोय. तर आपला ब्लॉग हा पूर्ण 1.5 दिवसाचा असणार. बाप्पाच्या आगमनाचं तर नाही घेता आलं, पण बाप्पाच्या विसर्जनाचं आणि दिवस रात्रभर आपण काय धमाल मज्जा मस्ती करतोय हे तुम्हाला बघायला भेटेल. तर तुमचं काम एवढंच आहे, ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि ब्लॉग कसा वाटला मला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक और शेअर ठोक दीजिए महाकाल का, लाईक और शेअर ठोक दीजिए. आणि होय मित्रांनो, आपले यूट्यूबला लवकरच 3000पेक्षा जास्त फॉलोअर सबस्क्रायबर होणार आहेत. तर यूट्यूबला भरभरून प्रेम द्या. आणि जर इन्स्टाला पण कोणी फॉलो नसेल केलं तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, जाऊन इन्स्टाला पण फॉलो करा. आणि इन्स्टावरच्या रील कशा वाटतात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, तुमचं काम आता एवढंच आहे की ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर भेटूयात पुढे. मी आता शनीच्या घरात चाललेलो आहे. तर काय झालेलं आहे क्या बोलते पब्लिक? तुला काय आरती चालू आहे काय? काकी काय बोलता? हा पोरगा आहे ना, लय गद्दार आहे आणि लय मोठी गद्दारी केली माझ्यासोबत. हा सकाळी मला फोन न केला. आपण गणपती बाप्पाच्या आता पाया पडूयात. बघा कसला भारी डेकोरेशन केला, मी केलाय ना. डेकोरेशन मी केलाय ना. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. तर काहीच शनीने आणि आधीने डेकोरेशन केलेलं आहे एक नंबर. साले एवढे गद्दार आहेत ना, मला कुठल्याच गोष्टीसाठी फोन नाही केला यांनी. आणि मला तो राग आहे, मी यांना एक दिवस बोलून दाखवणार आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसं डेकोरेशन केलाय. पुढच्या वर्षी नक्कीच डेकोरेशन माझं असेल तर तुम्हाला बघा कसं भारी डेकोरेशन करतोय. कारण माझ्यावर विश्वासच नाही. तर मित्रांनो, खरंच खूप भारी डेकोरेशन केलेलं आहे. आणि आता आपला 1.5 दिवस पूर्ण राहणं असणार आहे. आणि उद्या त्या बाई एकदम आरती असणार आहे. तुम्ही बघा उद्याचा दिवस कसा असणार आहे. उद्या विसर्जनाला एवढी माझ्या सगळे आपले मित्र वगैरे येणार आहे. आणि मला असं वाटतं की मी आता जाणार आहे जरा मित्राच्या घरी. तर बघूयात आता आपण ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि बाकी काय काय करतो एक मला नक्कीच दाखवतो मी. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत सो हे गाईज, तर आता मस्त सगळं केलेलं आहे. काकींनी नाश्ता विष्टा मस्त दिलेला आहे. काकी जेवायला विचारत होत्या, तर मी लायकीत नाही बोललो, तर असं लायकीत मला उत्तर पण दिला. उद्या जर जेवलाच नाही, जर उद्या जेवलाच नाही तर मग तुमच्या गाल्याला बांधून देईल आणि घरी घेऊन जायला लागेल. आई बघा आमची कशी असते. आई काय बोलते? आईनी जे बोलायचं होतं ते शनीला बोललेलं आहे. आणि शनी त्याच्या मुलं खुश पण आहे. शनी काय बोलली आई? हा येणार आहे. तर आता आम्ही चाललो आपल्या सगळ्यांचा लाडका म्हणजे कोण? यश, वर्षा भाई. वर्षा आमचा पार्टनर आणि भाई माझा घडीकडे चाललो. तर बघा का आता निघतो आम्ही खोपोलीला चाललो. तर ब्लॉग कसा वाटतंय नक्की मित्रांनो सांगा. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या कमेंट खूप कमी असतात. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर ब्लॉग बघितल्यानंतर जसं ब्लॉग बघून शेअर वगैरे करतात तसं कमेंट पण करत जा. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप आहे. आणि इन्स्टाला पण तेच करा मित्रांनो. 1 hour later.
सो हे गाईज, तर आता माझं जरा एक प्रमोशन शूट होतं तर ते करून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो यश गडशीच्या घरी आणि डायरेक्ट आम्ही चौकरून चाललेलो. तर बघा राव ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत. याच्यासोबत उद्या परत जाणार नाही का तिथं प्रमोशन व्हिडिओसाठी. चल 2 तास झाले इथं घालवलेत. काय माणसं आहेत भाई, हाच मोठा काम असतो आपला युट्यूबरांचा आणि यांना काय समजणार, यांना फक्त फिरणं हेच समजतं, पण भाई कामाची पहिले गाडीवर चालू करती. तर जाऊयात आपण आता पुढे आणि बघत राहा तुम्ही आपला ब्लॉग कसा वाटलाय नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि हा लाईक करा सर का सबस्क्राईब. Few moments later. One hour later. सो हे गाईज, तर आता आपण चाललो होतो यशच्या घरी, पण प्लॅन केला की आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलंच आहे तर मडच्या गणपतीला जावं. तर आता आम्ही आलोय रोडला आहेत, तुम्ही बघू शकता. आम्ही चाललोय गणपती बाप्पाचं दर्शन करायला. तर तुम्ही राहा ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत आहे. तुमची काही इच्छा असेल तर आपल्या ब्लॉग तर्फे तुमची काय इच्छा आहे ती पूर्ण करून टाका. पाऊस झालाय चालू, आम्ही आलोय, गाडी लावली आपली, माझी राजकुमारी लावली मी. राजकुमारीच आहे भाई, तिने लय साथ दिलेली आहे आपल्याला. जेव्हा आपली स्कूटी बंद पडते तेव्हा तीच माझ्या कामात येते. गर्दी एवढी दिसत नाही. लास्ट टाइम आम्ही चतुर्थीच्या दिवशी आलेलो तेव्हा भरपूर गर्दी होती. एवढी गर्दी नाही दिसत पटकन. आज गर्दी असणार तरी कमी गर्दी आहे आज. लास्ट टाइम मी आलेलो तेव्हा खूप कमी गर्दी होती, सॉरी जास्त गर्दी होती आणि आज जरा कमी आहे. आम्हाला असं वाटलं ना आज भरपूर गर्दी असेल. भाई मग लास्ट टाइम कधी आलं होतं? बाईला मी बोललो काहीतरी बोल ब्लॉग मध्ये माझ्या, तर त्याला सुचतच नाही. तो बोलते काय बोलते काय नाही बोलतो. त्याचा विषय सांगितला ना तर शिव्या घालायला कमेंट होती त्याला. आणि याने तर तोंडच शिवून घेतलाय. ते व्हिडिओ त्याच्याकडे गेली का तो बोलतोय मला असं, माझ्या फॉलोअर्स मध्ये अशा कोणत्याच पोरी नाहीत का ज्या तुझ्या प्रेमात पडतात, तू नको टेन्शन घेऊ. गजब बेइज्जती है. मी तर करू ना. हा आमच्या आधी चिकना, आमच्या आधीने बरीच अशी कामं केलेली आहेत की ज्या पोरीवर मी लाईन मारली त्या पोरीला पटवले नाही. देखा आपने लापरवाही का नतीजा है. अशी बरीच कामं. तर गाईस तिथे लिहिलंय फोटो काढणं सक्त मनाई आहे. आणि आद्या मला बोलते भाऊ इथे व्हिडिओ बनवू नको, पण मी त्याला बोललो की भाऊ फोटो काढणं सक्त मनाई, व्हिडिओ तर करू शकतो ना. हा 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 मस्त जोक मारा या हस रे हलकट हस. तर भेटतंय दर्शन आता. गणपती बाप्पाला बोलणार आहे याचं यावर्षी जरी लग्न लावून द्या. आता म्हातारा व्हायला आला याचं अजून लग्न नाही झालंय. नाही पाहुणार, ये इकडे तू. ये नाही पाहुणार. तर गाईज मी दर चतुर्थीला येतो, तुम्ही कधी ब्लॉग केले नव्हते. असाला मला बोलते की तू येत नाही काय मानत नाही भाव. देवा मला पाव, पण बाई मला देव खरंच पावलाय. तर गाईज आता आपलं दर्शन करून झालेलं आहे आणि आम्ही आता निघालो. खूप उशीर झालेला आहे कारण की आम्हाला फटाके आणायला पण जायचे आहेत आणि शनी बोलतोय की 5 वाजता फटाक्यांचं दुकान बंद होतं. तर आम्ही निघतो आणि त्याच्यामध्ये विषय असं झाला की आमचं दर्शन झालेलं लवकर, पण पाऊस असल्यामुळे आम्ही लेट निघालो. तर आता आम्ही निघतोय आणि आद्या काय माहिती आतमध्ये एवढा खुश झाला, त्याला काय बाप्पा प्रसन्न वगैरे झालं काय माहित नाही, पण जसा बाहेर आला जसं एकदम भाईच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण झालं. भरपूर काम आहेत, सगळ्या मित्रांच्या घरी जायचं, परत संध्याकाळी एक जरा बाहेर शूट आहे त्याच्यासाठी पण जायचं आहे. तर शक्यतो मला असं वाटतं की संध्याकाळी शनीच्या घरचं काय दाखवता येणार नाही कारण की मला एक प्रमोशनच्या शूटसाठी परत बाहेर जायचं आहे. निघलोत आम्ही. Few moments later. कसं वाटतंय, कसं वाटतंय?
फक्त आज विसर्जन आहे. मला माहित होता पुढे पाऊस आहे म्हणून मी गाडीची चावी गप्प ह्याच्या हातात दिली, म्हणलं बाई चालव. आणि हा शेवटीला भिजलाच. गजब टुपीबाज आदमी. तांबड्यात मडचे येते. तुम्ही बघा स्मशानात हा माणूस बघा कसा बसलाय. रात्री तिथे थांबू चल. पुढे पुढे त्या बाजूला बसू चल धडा. अरे बाई पागल झालाय का काय प्रकार. अरे चल इथं भिजतोय बाई. पाऊस बघ काय मोठे टेम्पो चले. तू ये मला भेटायला. आता एक झोप पूर्ण करून घे. तुला कामावर जायचं ना नाईटला. बेती ताओ. आद्याला पावता येत नाही म्हणून आम्ही आद्याला बोलतोय की भाई इथंच उडी मार नदीवर. हा आणि इथून डायरेक्ट बाहेर निघशील. बाहेर निघलं का आम्ही लगे इथलं इथं तुला घेतो. म्हणजे भाई जास्त टाइम वेस्ट नाही होणार आणि पटवट गजब बेइज्जती आहे बँक. घरी गेल्यावर तुला करमेल का. करमेल. तू ये ना मला. मी येईल ना तुला भेटायला. तू ये ना मला भेटायला. तुमचं बारचं तुमचं डोवालं काय काय गप रे. पागल झालाय का. अरे कहना क्या चाहते हो? आई निश्चित तांबोली गे. आई एक नंबर पोरगी आहे. एक खूप भारी खेळते बिग बॉस मध्ये. गोली बाई तो कोंबडी पालाला गाण्यावर का नाचलाय त्या पिकनिक फॅमिली सोबत. कसं खतरनाक नाचला बघितलं तू. कोंबडी पगाली तंगडी धरून तिथं ऐकाची वन साइड नाच होती. तिथं दमका केली. भाई सूरज चव्हाणच जिंकला पाहिजे पब्लिक. सूरज चव्हाणला मी त्या दिवशी जोड केलेला आहे. तुम्हाला मी स्टोरी पण टाकली होती. अरे यार गणपती आपण. 1 hour later. तर गाईज आता आपल्या परशा भाईच्या घरी आलेलो आपण. बोल राडा क्या बोलते वर्षा भाई. क्या बात है क्या बात है. पावसात एक तास थांबल्याच्या नंतर आता आलोय यशच्या घरी. यश कुठे यश. आता आम्ही आलेलो आहेत यशाबाईच्या घरी. यशाबाईच्या घरी गणपती बघायला. यशाबाई काय आता आलो ती यशाबाईच्या घरी गणपतीच्या बाहेर. लॉक कर द्या. चला चाय कॉफी नेस कॉफी लेमन टी आईस टी ते राहिली. 1 hour later. अरे लावतो व्हिडिओ बनवतो. चुप लावला बोलू जातो. घेर का तो बोल समोर नाचतोय. सॉरी डन. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? तर मित्रांनो रोडवर येताना एक ॲक्सिडेंट झालेला. हा रोड असा आहे ना की इथे नेहमीच ॲक्सिडेंट होत असतं. तुम्ही बघू शकता किती रक्त पडलाय आणि गाडी पण तुम्ही बघू शकता पूर्ण गेलेली आहे आणि पेशंटला घेऊन गेलेले आहे हॉस्पिटलमध्ये. तर कधी पण तुम्ही या रोडनी जर जात असेल पनवेल खोपोली रोडला तर या रोडला टर्नला गाडी असते चालवत जा मित्रांनो. Few moments later. आम्ही आता आहे ना शनीच्या लग्नाच्या पत्रावला यायला आलो. हॅलो माझ्या नाही याच्या लग्नाच्या काय बोलतो. माझ्या लग्नाच्या मी काय लग्न करणार आहे का भाई. मी असंच राहणार आहे. मी लग्न बिग्न नाही करणार. काय म्हणतेस तू असं तो विचारतोय तिला. असं वाटतंय घेचल लवकर एवढं सामान. तुझ्या डोक्यावर फोडायला नारळ पाहिजेत का.
काहीच विषय हार्ड आहे. यावर नारळ इथे देतो का देऊ मी? अरे थांब रे, मी देतो रे. चल बरं आता दे, तू देतोयस तर देऊनच टाक. गजब टूबीबाज आदमी. काय यायचं? चॉकलेट यायचं मला काहीतरी घेतो. काय घेऊ? बारवनची नाही का? एक शाने आव मी घेतली. पप्पा पाणी नी बॉटल दो ना, तू जलसा करने. सो हे गाईज, तर मित्रांनो आपला ब्लॉग मी इथेच करत आहे एंड, कारण की जर मी कामानिमित्त बाहेर आलो होतो आणि त्याच्यामुळे मला बाकीचं जमलं नाही करायला आणि आपल्याला रात्रीचे फुटेज दाखवता नाही आले. तर मी इथे ब्लॉग एंड करतोय आणि उद्याच्या पार्टमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की आपण दिवसभर काय मजा केलेली आहे. तर तुम्हाला हा पार्ट कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपला दुसरा पार्ट लवकरच येईल, तर त्याला पण जाऊन खूप प्रेम द्या आणि हा ब्लॉग शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये. लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए. Big thank you for being here.